प्रकार 6वा. प्रकार 6वा. समान व्यासाच्या 4 नळांनी समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरते. समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरते. जर त्यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? जर त्यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले तर प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला समजलं पाहिजे. प्रश्न काय म्हणतोय? आता समान व्यासाच्या, आता नळ सगळ्यांना माहिती आहे. हे पाहिजे, हा पाईप आहे. आता नळाचं चित्र काढणं म्हणजे माझ्यासाठी एकदम ठीक आहे ना. आपण हा नळ धरू, हे की रे, हा नळ आहे. आता ह्या नळाला आहे ना असं गोल आहे राहत, ज्याच्यातून पाणी पडतं. समजतंय का? त्याला म्हणता भाऊ व्यास. आता व्यास पाहायचा आहे तुम्हाला. आपलं हे पहा, आपला कॅमेरा लावलाय, ते गोल आहे ते पहा, ते जे गोल आहे असं आहे ना, ते असं आहे ना. तर व्यास कशाला म्हणता पहा. व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या कोणत्याही ठिकाणी टिंब मारून कोणत्याही ठिकाणी तो एंड झाला, म्हणजे वर्तुळाच्या मध्यातून. हा काय रे आपला केंद्रबिंदू. मग आपण हे जे आता पहा, हा केंद्रबिंदू पासून ही जी रेषा मारली याला म्हणतो आपण त्रिज्या. आणि ह्या त्रिज्येच्या डबल जो राहतो, त्याला काय म्हणता? व्यास. मग आता हे नळाचं तोंड आहे समजा. आता हे नळाचं तोंड आहे, तर हा जो भाग आहे याला म्हटला जातो व्यास. मग पहिला शब्द काय आहे? समान व्यासाच्या. मग आता सगळ्यांना माहितीये पाईप जो राहतो तो 2 पद्धतीचा वापरला जातो. 3-4 पद्धती. तसं की एक अर्धाचा पाईप म्हणतो आपण, अर्धा, पावणा, 1, नाही तर नंतर शेतात तो मोठा आहे की नाही, मोठा पाईप वापरला जातो. म्हणून त्याने काय शब्द वापरलाय? समान व्यासाचे. नाही तर आपण त्यानं फक्त म्हटलं असतं 4 नळांनी एक पाण्याची टाकी, तर मग तिथे पोरांनी लगेच ऑब्जेक्शन घेतलं असतं. ते नळ आहे पण त्या नळांचा व्यास किती सर, म्हणजे तो प्रश्न रिजेक्ट होतो. मग म्हणून पहिलेच टाकून दिलं. समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात भरते. व्यास समजला का रे? व्यास समजला का? व्यास कशाला राहतो? गोल वस्तूंना व्यास कशाला राहतो? ही घड्याळ पाय रे, गोल आहे का? हा जो एवढा गोल भाग आहे ना, आता मी जर एक 12 आणि 6 एक लाईन अशी मारली तर तो काय झाला रे? व्यास. म्हणजे हा समान व्यासाच्या 4 घड्याळ. आता असं याला उलट केलं तर हा नळ झाला. नळ व्यासात राहतो ना. मग समान व्यासाच्या 4 नळांनी एक टाकी 9 तासात भरते. किती तासात भरते? 4 न म्हणजे टाकी किती लिटरची आहे? 36 लिटरची. 4 समान नळांनी 9 तासात टाकी भरते, म्हणजे टाकी किती लिटरची आहे? 36 लिटरची आहे. मग तो काय म्हणतो? जर त्यापैकी, कोणापैकी? ह्या 4 नळांपैकी 3 नळ जर चालू ठेवले तर टाकी किती तासात भरेल? मग आता इथे गोष्ट अशी आहे, आता काय करायचंय की या दोघांचा गुणाकार होईल आणि हा भागाकारात येईल. इथे क्रॉस जायचं नाही. क्रॉस गेले तर आपण फसू. क्रॉस का बरं जाता नाही आपण? कोण सांगतं? कारण बी समजलं पाहिजे आपल्याला. हा
आपण असं क्रॉस का बरं जाताना तू सांग रे शेवटी. उत्तर तर झालंय तुझे, पण कारण काय त्याच्या मागे? हा, क्रॉस. आता बाय नळ नळ, तास तास, उत्तर कशात येणार आहे आपलं? उत्तर कशात येणार आहे आपलं? उत्तर कशात येणार आहे? हा, मग आपण काय करतो जेव्हा असं येतं तेव्हा क्रॉस करतो आणि उत्तर काढतो, बरोबर आहे की नाही? पण इथे आपण क्रॉस का करत नाही? कारण कारण काम सारखं आहे. कारण काम सारखं आहे. काम सारखं असल्यास वरचं काम वरती, खालचं काम खाली. दोन्ही जण, हे 4 नळ असो का हे 3 नळ असो, 36 लिटरचीच टाकी भरताय. समजतंय का? काम सारखे असल्यास वरचे लोक बी 36 लिटर टाकी भरताय आणि खालचे लोक बी 36 लिटर टाकी भरताय, म्हणून क्रॉस होणार नाही. समजतंय? मग क्रॉस होणार नाही तर कसं होईल? सरळ सरळ. कसं? सरळ सरळ. M1T1 आठवलं? काम सारखं असल्यास W1 वरती W2 खाली. मग आता इथे 36 ठेवला, इथे 36 ठेवला तरी बी चालेल. मग काढा. 3 आहे का? 3 त्रिक 4 त्रिक 12 तासात भरते. लिहा, 12 तासात भरेल. समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात भरते. जर त्यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? किती वेळात भरेल? 12 तासात भरेल. म्हणजेच आपल्याला काम समजलं पाहिजे, काम सारखं आहे का काम वेगळे? समजलं का रे? समजलं का? काम दोन्ही जण सारखं करताय म्हणून आपण क्रॉस केलेलं नाही. चला पुढचा प्रश्न. समान व्यासाच्या 5 नळांनी एक टाकी 20 तासात पूर्ण भरते. समान व्यासाच्या 5 नळांनी, समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते. 20 तासात पूर्ण भरते. जर त्यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले, जर त्यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? 5 गुणिले 20 भागिले 4. टाकी किती लिटरची टोटल? 100 लिटर. 25 तास. टाकी 25 तासात भरेल. समजून लिहा. टाकी 25 तासात भरेल. 25 काय आलं ते पाहायचं. 25 लिटर आलं का 25 तास आलं तर टाकी 25 तासात भरेल. गणित क्रमांक 3. सारख्या व्यासाच्या 6 नळांनी, सारख्या व्यासाच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरते. सारख्या व्यासाच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरते. तर त्याच व्यासाच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? तर त्याच व्यासाच्या 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल?
6 गुणिले 14 भागिले 7, उत्तर 12 तास, उत्तर. चला प्रश्न क्रमांक, या प्रकारावरचा शेवटचा प्रश्न आणि या टॉपिकचा बी शेवटचा प्रश्न, म्हणणं टाकी संपतोय आपला. समान व्यासाच्या 6 नळांनी, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते. 15 तासात पूर्ण भरते. जर त्यापैकी फक्त 5 नळ सुरू केले, जर त्यापैकी फक्त 5 नळ सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? तर टाकी किती वेळात भरेल? सहा गुणिले 15 भागिले 5, 15 सक 90, 18 पाचे 90, उत्तर 18 तास. इथे आपला नळ टाकी 6 प्रकार होऊन संपतो आहे.